तर सुनेत्रा पवारांना डीसीएम करण्याचा निर्णय कुण्या एकट्याचा नाही असं तुपेंनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय एकमतानं घेतला। रामदास कदमांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या मनीषा दुपे यांनी हे उत्तर दिलंय। रामदास कदम खाल्लेल्या मिठाला न जागणारे, तटकरेंवरील टीकेला त्यांनी उत्तर दिलंय। बाळासाहेबांना त्रास देणारे आमच्या पक्षाबद्दल काय सांगणार असं देखील तुपेंनी म्हटलं। अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय कोणा एका दुट्ट्याचा नाहीये, यामध्ये समस्त राष्ट्रवादी परिवार सामील आहे। अहो, तुम्ही काय पक्षाबद्दल सांगता आम्हाला? बाळासाहेब ठाकरे, त्यांचे कुटुंबीय, त्यांना तुम्ही किती त्रास दिलाय हे सगळं जग जाहीर आहे। खाल्ल्या मिठाला जागणारे तुम्ही नाही, तर खाल्ल्या ताटामध्ये छेद करणारे रामदास कदम आहेत। सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रश्नावर रुपाली चाकणकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर आता पक्षातले एक ज्येष्ठत्व आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून ते पूर्ण करतात। सर्व आमदारांनी किंवा आपल्याला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने काहींनी आदरणीय वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करावं म्हणून जे काही पत्रक दिलं असेल, तर निश्चितपणाने कार्यकर्त्यांच्या या सगळ्या भावना आहेत आणि त्याचा विचार केला जाईल असं मला वाटतं। तर दमानी यांनी दादांवर केलेल्या आरोपांवरून रुपाली ठोंबरे पाटलांनी टीका केली आहे। तर अजित पवारांच्या आपल्यात नाही म्हणून रुपाली ठोंबरे पाटलांना अश्रू अनावर झालेले आहेत। लाज वाटली पाहिजे ते अंजली दमानी यांना। अजितदादा गेल्यानंतर तुम्ही म्हणतात माझे वैचारिक मतभेद संपले, स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणता। सामाजिक कार्यकर्त्याचा गैरफायदा घेऊन कायद्याच्या पलीकडे सुपाऱ्या घेऊन तुम्ही सुपाऱ्या वाजवता। अजित पवारांच्या विमानाचा घातपात करणं शक्य नाही, एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे यांनी हे मत मांडलेलं आहे। टेबल टॉप धावपट्टीवरती विमान उतरवणं कठीण काम असल्याचं अजय परांजपेंनी म्हटलं। कदाचित किंवा कधीच असं होत नाही की एका कारणामुळे क्रॅश होतो। 2-3 कारणं मिळून येतात आणि मग तो क्रॅश होतो। माझी जेवढी माहिती आहे टेक्निकल, त्याच्यात इतका ॲक्युरेट घातपात करता येणार नाही की काही जळणार आणि काही जळणार नाही। हे आपण एखादं उदाहरण बघू शकतो की आपण काचेचा ग्लास जर खाली पाडला तर तो कसा फुटेल हे कोणी सांगू शकत नाही, किती तुकडे होतील। सीसीटीव्ही असतं किंवा त्या विमानाला नव्हतं की नक्की का लावण्यात येत नाही, असं म्हणजे काय अंदाज आहे? खरं तर लावत नाहीत किंवा मी खूप बघितलेले नाही आहेत आणि खरं सांगायचं तर मला कल्पना नाही का हे लावले जात नाहीत। टेक्निकली मी सांगू शकतो की लावायला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर अजितदादांच्या अपघातावरून होणाऱ्या आरोपांवरती फडणवीस एक शब्दही काढत नाहीत असं सकपाळांनी म्हटलंय। हर्षवर्धन सकपाळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा पाहायला मिळतोय। या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे असं देखील सकपाळांनी म्हटलंय। एकंदरीत विमानात बॉम्ब असल्याचा शेवटचा झालेला आरोप आणि पहिल्या दिवशी व्हिजिबिलिटी नव्हतं, धुकं होतं म्हणून ऍक्सिडेंट झाल्याची बातमी, या दरम्यानच्या काळात इतर अनेक प्रयोग आणि इतर अनेक आरोप म्हणा किंवा इतर अनेक मुद्दे समोर आलेले आहेत। मात्र यामध्ये आश्चर्य असं आहे की देवेंद्र फडणवीस एक चकार शब्द काढायला तयार नाही। या अनुषंगानं सरकारनं ताबडतोबीनं चौकशी करावी आणि ती चौकशी ही पारदर्शक असावी। तर सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार वादाच्या भोवऱ्यात सापडले। चेतनसिंह केदार यांची सांगोला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात मतदार नोंदणी करण्यात आली। चेतन केदार सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत। जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या दुबार नोंदणी विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। ठाकरे गटाचे RY कुड्डुगुट्टे यांची ही तक्रार आहे। तर वाई तालुक्यातील पसरणी येथील बगाड यात्रेला भाविकांनी गर्दी केली आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा छबिना म्हणून परसणी गावाची ओळख आहे। श्रीकाळ भैरवनाथाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहामध्ये सुरू असून हजारो भाविक राज्यभरातून दाखल होत आहेत।